मी अपघाताने कधी आमदार व्हावा असं मला कधी वाटलं नाही आणि होणार बी नाही. मी मेरिटवरती लोकांसमोर जात असतो. हे सचिन दोडके खूप आंदोलन करतात, तिथं खूप लोक रस्त्यावर उतरवतात आणि स्थानिक विषयावरती किंवा हायवेच्या विषयावरती आम्हाला त्यांचा सातत्याने पाठपुरावा असतो. रोड क्रॉस करके दिखाओ, तर त्यांच्या तोंडातून दुसरं वाक्य आलं की हॉरेबल आहे. म्हणजे 18 प्रकारचे ॲम्युनिटी देतील म्हणून ते 18 प्रकारचे टॅक्स आपल्याकडून घेत असतात. पण खऱ्या अर्थाने ते मिळतं का? जर मी खरंच वारजे भागामध्ये चांगलं काम केलं असेल तरच तुम्ही मतदान केलं गेलं पाहिजे. आमचा परिसर ह्या 12 वर्षामध्ये 20 वर्ष मागे गेलाय. परवडणारी घरं उपलब्ध करून देणं ही सुद्धा शासनाची जबाबदारी आहे. म्हणजे त्याचं उद्घाटन कोणी का कराना, पण ती मेट्रो जन्माला घालण्याची कामं आपल्या विचारांनी केलेली. जी बेकायदेशीर घरं जी आहेत ती मला गुंठेवारी कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी नियमिती करायची. त्याची त्यावेळेला तर बॅनर आम्ही लवकर लावू, मिरवणूक पण 6:30 वाजता काढू. नमस्कार, मी सुहास. विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार हा अगदी शिगेला पोचलेला आहे. या निवडणुकीमध्ये विशेषतः पुण्यातल्या एक 5 ते 6 मतदारसंघावर विशेष लक्ष आहे. पण त्यातला खडकवासला हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. कारण या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होतीये. एकीकडे 3 टर्म आमदार राहिलेले भीमराव तापकीर आहेत, दुसरीकडे मयुरेश वांजळे जे मनसेकडनं आहेत, शरदचंद्र पवार गट जो आहे राष्ट्रवादीचा त्याच्याकडनं मात्र सचिन दोडके हे पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. आणि सचिन दोडके सर आता आपल्या बरोबर आहेत. सचिनजी, खूप खूप स्वागत तुमचं. परिचय करून देण्याचा वगैरे काही गरज नाही, उमेदवार आहे खडकवासल्याचा आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की हा उमेदवार जर निवडून आला आणि आमदार झाला तर त्याचं विजन काय आहे. खरं तर हेच आम्हाला सगळं जाणून तुमच्याकडनं घ्यायचं आहे. पण पहिला प्रश्न जो आहे तो ह्याच्याने मी सुरुवात करतो की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांनी पुन्हा एकदा, मी मुद्दामून अंडरलाईन करून पुन्हा एकदा तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे. कसं बघता याच्याकडे? तसं पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने मोठी जबाबदारी आहे ती की पवार साहेबांनी, सुप्रियाताईंनी, जयंत पाटलांनी तो आपल्यावरती विश्वास टाकलाय. आणि ते टाकत असताना एक मोठी जबाबदारी महाविकास आघाडीने पण त्या ठिकाणी दिली. आणि देत असताना आज मला अभिमान वाटतोय की माझे कार्यकर्ते, ज्या कार्यकर्त्यांनी मागच्या इलेक्शनला खूप संघर्ष केला आणि संघर्षातून मोठं लीड कमी करून आणून त्या ठिकाणी जवळ आम्ही आलो होतो, तो संघर्ष जे केला होता माझ्या कार्यकर्त्यांनी त्याची खऱ्या अर्थाने पोचपावती आहे की मला आज पुन्हा एकदा महाविकास आघाडी पवार साहेबांनी त्या ठिकाणी तिकीट दिलं. ही पोचपावती मला सचिन भाऊ असं वाटतं की खरं तर बघायला गेलं तर तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काही अशी राजकीय नाही आहे, पण तरीही तुम्ही नगरसेवक म्हणून 2 टर्म तुम्ही नगरसेवक राहिलेला आहात. या सगळ्या काळातला, कारण त्या काळामध्ये तुम्ही प्रचंड काम केलेलं आहे तुमच्या या वारजे मतदारसंघामध्ये, त्यामुळे ह्या सगळ्याचा अनुभव जो असतो की मी ही कामं केलीत, आता आमदारकीला उभं राहताना मला काय करायचंय हे एक विजन असतं, याचा कसा फायदा तुम्हाला होतो? नाही, नगरसेवक जरी 10 वर्ष असलो तरी ज्या वेळेला ह्या भागामध्ये काम करतोय आपण, ती गेली 20 वर्ष काम करतोय. त्यावेळेला 10 वर्ष नागरिकांनी आपल्याला संधी दिली. पहिले 10 वर्ष जे मोकळे होते तर त्यावेळेला मी नगरसेवक जरी नसलो तरी देखील नगरसेवकासारखी कामं करत होतो किंवा त्यावेळेला काही कामं अशी मोठ्यांनी केली की त्याचा परिणाम आज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हायवे परिसरामध्ये, आमच्या वारजे परिसरात दिसतोय. उदाहरणार्थ जे आमच्या वारजेला असलेले जे उड्डाणपूल आहेत, हे उड्डाणपूल तुम्ही जर बघितलं तर देहू पासून साताऱ्यापर्यंत हा हायवे, त्या हायवेला कुठेच तुम्हाला एवढ्या कमी डिस्टन्समध्ये एवढे मोठे उड्डाणपूल तुम्हाला कुठे दिसणार नाही जवळजवळ असलेले. ह्याच्याकरता तुम्हाला माहिती द्यायची म्हणून सांगतो की 2007ला ह्या उड्डाणपुलाचा फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्याकरता एजन्सी आली होती दिल्लीवरून. आणि ती यायचं कारण असं की हा आमचा हायवे जो होता हा 2 लेन होता पूर्वी, नंतर 4 लेन झाला आणि 2007ला त्याचं प्रायमरी फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करायचं काम हे NHAIने चालू केलं होतं. आणि दुबे कमिटी म्हणून एक कमिटी होती, त्यांनी देहू पासून साताऱ्यापर्यंत जेवढी गावं येतात ते प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांच्या गावकऱ्यांची रिक्वायरमेंट विचारून, त्यांचे प्रश्न विचारून घेऊन ते 6 लेनिंगच्या कामामध्ये त्या कामांचा अंतर्भाव करावा याकरता प्रायमरी फिजिबिलिटी रिपोर्ट तयार केला जातो. आणि त्याचं काम करण्याकरता ती कमिटी वारजे परिसरामध्ये आल्यानंतर त्यावेळेला मला आठवतंय की खोडसकर नावाचे साहेब होते आमचे प्रोजेक्ट डायरेक्टर NHAIचे. तर त्यांनी सांगितले की बाबा हे सचिन दोडके खूप आंदोलन करतात, तिथं खूप लोक रस्त्यावर उतरवतात आणि स्थानिक विषयावरती किंवा हायवेच्या विषयावरती आम्हाला त्यांचा सातत्याने पाठपुरावा असतो, म्हणून त्यांनी ती कमिटीला माझ्याकडे भेटायला पाठवलं. आणि मला त्यांनी वेळ मागितली भेटायची, त्यावेळेला मी त्यांना 5:30 वाजता बोलवलं. 5:30 वाजता का बोलवलं तर 5:30च्या दरम्यान आमची लहान मुलं शाळेतून सुटलेली असतात, कामगार घरी चाललेले असतात
आणि त्यावेळेची जी काही परिस्थिती असती तर ती परिस्थिती त्या कमिटीने पाहावी. त्या कमिटीला 5:30ला आम्ही बोलवलं आणि आमच्या चौकामध्ये पॉप्युलर नगरच्या चौकात तिथं उभी केली त्यांना. त्यावेळेला आमच्या तिथे सिग्नल असायचा. तर त्यांना मी म्हणलं, सर जी ये जरा रोड क्रॉस करके दिखाओ. तर त्यांच्या तोंडातून दुसरं वाक्य आलं की हॉरेबल आहे. त्यांना मी म्हणलं, हे हॉरेबल, आमचे रोज ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी, लहान मुलं, शाळेत जाणारे येणारी मुलं त्या ठिकाणी रोड क्रॉस करत असताना ते जीवावरती उदार राहून त्या ठिकाणी रोड क्रॉस करत असतात. तर या ठिकाणी आम्हाला उड्डाणपूल पाहिजे. तर त्यांनी तो लगेच ॲग्री केला की बाबा इथं असलाच पाहिजे, कारण का ती खरं अर्थाने ती रिक्वायरमेंट होती. पुढे गेल्यानंतर रुनवाल सोसायटीच्या तिथे एक ब्रिज डिवायडर कट केलेला असायचा. तिथं पण एक रिक्वायरमेंट माहितली. मग त्यांनी तिथं आम्हाला पॅजिस्टरीयन दिला. पुढे रोजरी शाळेपाशी एक मागितला उड्डाणपूल त्यांना, कारण का तिथं आपला पुणे महानगरपालिकेचा डीपी रोड क्रॉस होणार होता. आणि त्या ठिकाणी सुद्धा तो ब्रिज त्यांनी तिथं डीपी प्लॅन आपला महानगरपालिकेचा मी त्यांना सुपूर्द केला. त्यावेळेला त्यांनी त्या मार्किंगवरती तिथे एक उड्डाणपूल त्यांनी धरला. आणि ह्या सगळ्या ज्या रिक्वायरमेंट होत्या ह्या त्यांनी प्रायमरी फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये टाकल्या. आणि त्या रिपोर्टमध्ये देहूरोडपासून साताऱ्यापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गावांचं काही ना काही लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये वारजेची 4 ते 5 पानं आहेत. त्या 5 पानांवरती आमची निवेदनं असतील किंवा डीपी नाकाच्या दिलेले फोटो आहेत. म्हणजे 3-4ही पानांवरती सचिन दोडकेचा फोटो आहे. त्याच्यामुळं ते प्रायमरी फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये ही कामं आम्ही लावून धरली, म्हणून ती टेंडरला आली. आणि ते टेंडर 1750 कोटी रुपयाचं त्या काळात झालं देहूरोडपासून साताऱ्यापर्यंत. वारजेचा नदीवरचा जो ब्रिज आहे, तो वारजेचा नदीवरचा ब्रिज जो 4 लेनिंगच राहिला आहे, तो आपण 6 लेनिंग करायचा आपण प्रयत्न करतोय. आणि तो करत असताना वारजेच्या ब्रिजच्या दोन्ही बाजूला, एका बाजूला 3 लेन एक्स्ट्रा वाढवणार आणि दुसऱ्या बाजूला 3 लेन एक्स्ट्रा वाढवणार. आणि तो एक्स्ट्रा वाढत गेल्यानंतर त्या तिन्ही लेन आम्ही वडगावची 2 कॅनेल एक वडा क्रॉस करून त्या ठिकाणी सिंहगड रोडला जॉईंट करतोय. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंहगड रोडवरून येणारं जे ट्रॅफिक आहे ते सुस्थितीमध्ये त्या ठिकाणी पासआउट होऊन त्या ठिकाणी वडगाव आणि वारजेची ट्रॅफिकची समस्या त्या ब्रिजनी नक्की संपणार आहे. आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय. आणि 2 ते 2.5 वर्षामध्ये तो ब्रिज आम्ही पूर्ण करून घेण्याकरता त्याच्यामध्ये सातत्य ठेवतोय. या संदर्भामध्ये सुप्रियाताईंनी आणि तुम्ही नितीन गडकरींच्या भेटीगाठी घेतल्या होत्यात का? नाही, तो विषय नंतरचा. आता ही जे काम आम्ही त्यावेळेला केलं त्याच्यानंतर लक्षात असं आलं की हायवे 6 लेनिंग आम्ही केला, पण 2014ला या काही गोष्टी समोर आल्या की बाबा लक्षात येत होते की हळूहळू ट्रॅफिक जाम व्हायला सुरुवात झाली. कारण का आमच्या वारजेला काही त्रास नव्हता, पण जर वारजेच्या नदीचा जो ब्रिज होता तो 6 लेनिंग करणं गरजेचं होतं. पण तो 6 लेनिंग न करता तो 4 लेनिंगच राहिला. वारजेचा वड्यावरचा ब्रिज पण 4 लेनिंग राहिला, नदीवरचा ब्रिज 4 लेनिंग राहिला आणि वडगावचा ब्रिज सुद्धा 4 लेनिंग राहिला. त्याच्यामुळे तिकडं चांदणी चौकात जॅमिंग होत होतं, त्याच्यामुळे इकडे त्रास होत नव्हता. चांदणी चौक सुटल्यानंतर वारजे जॅमिंग होणार हे आम्हाला 2014ला लक्षात आलं की बाबा हे चुकलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी आम्ही NHAIच्या अधिकाऱ्यांबरोबर चौकशी केली असताना त्यांनी सांगितलं की हे आमच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये धरले गेलेलं नाहीये. मग ही गोष्ट आम्ही 2014ला सुप्रियाताईंना आम्ही गडकरी साहेबांना दिल्लीला भेटलो आणि त्यांचे हे निदर्शनास आणून दिलं की साहेब हे असं झालेलं आहे आणि या ठिकाणी ब्रिजेसची जी रुंदी आहे ती 4 लेनिंगच राहिली आणि रस्ता आहे 6 लेनिंग. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथं ट्रॅफिक जाम होणार आहे. तर आत्तापासून आपण काहीतरी त्याच्यावर केलं पाहिजे. मग गडकरी साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की चालू टेंडरमध्ये काय करता येते का आपण पाहूया, अन्यथा आपण त्याच्याकरता एक नवीन इन्स्ट्रुमेंट काढूया आणि नवीन इन्स्ट्रुमेंट काढून ती जी चुकी झालेली आहे ती आपण दुरुस्त करूया. तुम्ही पाहिलं असं आता की वारजेच्या वड्यावरचा जो ब्रिज आहे तो रुंद झाला, रुंद केलेला आहे. पण नदीवरचा जो ब्रिज आहे त्याच्याकरता गडकरी साहेबांनी काम करायला सांगितलं सुप्रियाताईंच्या पत्रानुसार. आणि जर तुम्ही बघितलं असेल तर सुरुवातीला काहीतरी 32 कोटीची इन्स्ट्रुमेंट निघालं होतं, पण आमची रिक्वायरमेंट अशी होती की सिंहगड रोडपर्यंत आपल्याला जायचंय. आणि मग 52 कोटी रुपयाच्या जवळपास त्याचं इन्स्ट्रुमेंट काढलं गेलं. आणि प्रॉब्लेम असा झाला की ते इन्स्ट्रुमेंट काढलं परंतु ते भारतमाला योजनेत टाकलं गेलं. आता ते भारतमाला योजनेत टाकलं तर त्याला खूप वेळ लागणार होता, म्हणून आम्ही पुन्हा सुप्रियाताईंना आम्ही दिल्लीला जाऊन गडकरी साहेबांना भेटलो आणि ते भारतमालेमधून काढून त्याचं वेगळं इन्स्ट्रुमेंट करून त्याचं वेगळं टेंडर काढावं याच्याकरता ताईंना आम्ही आग्रह राहिलो. आणि तुम्ही जर बघितलं असं आता तर त्याचं गडकरी साहेबांनी सेपरेट टेंडर काढून त्या ठिकाणी त्याचं काम आता डिझाईनचं काम चालू झालंय. आणि मधल्या काळात आम्ही जे भेटायला गेलतो तर त्याचं कारण असं झालं की 3ऱ्या महिन्यातलं टेंडर होतं, परंतु 9वा-10वा महिना आला तरी त्या ठिकाणी ठेकेदारांनी वर्क ऑर्डर घेतली नव्हती. ही गोष्ट आम्ही
गडकरी साहेबांच्या कानावर घातली की साहेब तुम्ही एक भूमिपूजनाला वेळ द्या, ज्या दिवशी तुम्ही भूमिपूजनाला वेळ द्याल त्यावेळेला या सगळ्या गोष्टी प्रशासन तत्काळ करेल म्हणून आम्ही पत्र दिलं. आणि गडकरी साहेबांनी बघितलं आणि म्हणले ठीक आहे पाहतो. आणि मग त्याच वेळेला दिल्लीला पवार साहेब बसलेले होते. पवार साहेबांच्या घरी गेल्यानंतर पवार साहेबांनी विचारलं कशाला आलता, तर त्यांना म्हटलं ताईंचं पत्र घेऊन गडकरी साहेबांना भेटायला आलतो. आणि असं वारजेच्या ब्रिजचं वडगावच्या ब्रिजचं काम आहे, मोठ्या प्रमाणामध्ये वारजे आणि वडगाव संध्याकाळी जाम होते, तर त्याच्याकरता खूप इमर्जन्सी म्हणून त्या गोष्टीचं सांगायला आलतो. साहेब म्हणले की थांबी फोन लावतो. मग साहेबांनी स्वतः गडकरी साहेबांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला या विषयावरती थोडं लक्ष घालायला लागेल, कारण का खूपच नागरिकांची त्या ठिकाणी अडचण होतीये. मग गडकरी साहेबांनी सांगितलं की सोमवार मंगळवारी मी त्याला सचिनला परत बोलून घेतो आणि हे काम मार्गी लावतो. मग परत दुसऱ्या 2 दिवसांनी गडकरी साहेबांची भेट घेण्याची वेळ आली. गडकरी साहेबांनी वेळ दिली आणि त्यावेळेला गडकरी साहेबांच्या भेटीमध्ये त्यांना आम्ही दाखवलं की बाबा असाच आहे. तर गडकरी साहेबांनी सांगितलं की पालखी मार्गाच्या उद्घाटनाला मी ज्यावेळेला येईन किंवा इतर कामांच्या उद्घाटनाला त्यावेळेला तुझ्या त्या ब्रिजचा वडगावच्या आणि वारजेच्या ब्रिजचं त्या ठिकाणी भूमिपूजन करून टाकू ऑनलाईन असं आम्ही त्या दिवशी ठरलं. आणि नंतर तुम्ही बघितलं असेल की आता भूमिपूजनाचा कार्यक्रम सुद्धा ओळखला. इव्हन आम्ही तो पवार साहेब फोनवर बोलतायत, तुम्ही समोर आहात असा फोटोही आम्ही बघितलेला आहे. त्यामुळे एकूण तुम्ही तेव्हापासूनच म्हणजे आपण पदावर आहोत, आपण आमदार आहोत नाही आहोत याचा कशाचाही विचार न करता कायम तुम्ही या सगळ्या विकासाच्या पाठपुराव्यामध्ये राहिलात. आता गेले 22-23 दिवस झाले प्रचार सुरू आहे तुमचा. कसा प्रचार सुरू आहे, काय दिवसभराचं कसं प्लॅनिंग असतं आणि किती मतदारांपर्यंत आतापर्यंत तुम्ही गेला? प्रचार हा आमचा आयुष्यभर चाललाय. बर. आणि प्रचार नाही चालला तर लोकांनी जी जबाबदारी दिली ती खंबीरपणे पेलण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि तुम्हाला जर माहिती आहे तुम्हाला सांगू इच्छितो की रोज सकाळी 10:30ला मी कॉर्पोरेशनला टच असतो. बर. त्याचं कारण असं आहे की अधिकारी वर्ग जो असतो सकाळच्या बारी फ्रेश मूडमध्ये असतो, त्यांना गुड मॉर्निंग केलं की चांगल्या मूडमध्ये तुमची फायली किंवा तुमचा पाठपुरावा लवकर होतो. आणि नंतर 3च्या नंतर ती खूप रशमध्ये असतात, गडबडीत असतात. त्यावेळेला तुमच्या कामाला किती प्राधान्य देतील याला थोडीशी शंका असते. त्याच्यामुळे माझ्या कामाची पद्धत अशी की मी रोज सकाळी कॉर्पोरेशनला असतो. सायकोलॉजीचा अभ्यास वगैरे केलाय की काय? म्हणजे सकाळी ते फ्रेश मूड मध्ये असतात त्यामुळे कामं पटापट होतात. आता तुम्ही आपण सुद्धा घरामध्ये तसंच म्हणजे म्हणजे शेवटी अधिकारी जरी असला तर तो माणूस आहे आणि माणूस असल्यामुळं तो शेवटी त्याच्या फ्रेश मूडमध्ये जेवढं चांगलं काम करू शकतो तेवढं तो 3च्या नंतर दुपारच्या पुढे त्याचा मूड जर चांगला नसेल, कोणतरी काहीतरी बोलून गेलेलं असलं तर त्याचा परिणाम आपल्या कामावर होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल तर मी कायम ठामपणे भाषणात सांगत असतो की आम्ही तिथं महानगरपालिकेत काम करत असताना कधीही कुठल्या पक्षाचे नसतो. त्या ठिकाणी आम्ही तिथं मैत्रीचे संबंध मेंटेन केलेले असतात अधिकाऱ्यांबरोबर, आमच्या कलिग आमचे जे नगरसेवक असतात त्यांच्याबरोबर. आणि एक चांगल्या प्रोटोकॉलने आम्ही तिथं काम करतो. त्याचा फायदा आम्हाला आज मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आमच्या भागातल्या विकासावरती झाला. आमचा पर्सनल अजेंडा तिथं कधीच आम्ही चालवला नाही. कायम सार्वजनिक जीवनावरती लोकांनी ज्या आपल्याला मतरूपी आशीर्वाद दिलेत तर त्या आशीर्वादाचं ऋण फेडण्याकरता आम्ही महानगरपालिकेत असतो. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त वेळ आपण लोकांच्या कामाकरता दिला, म्हणजे आपल्या परिसराच्या कामाकरता दिला तर त्या कामातून काय घडू शकतं. आज तुम्ही वारजे मॉडेल बघताय आमचं की त्याची वारजे मॉडेलवर यायचं. हे वारजे मॉडेल आहे काय तुमचं? नेमकं खूप चर्चा आहे त्याची. चर्चा का झाली तर लोकांना जे अपेक्षित आपला परिसर असतो तो अपेक्षित परिसर जर त्या ठिकाणी बनवला गेला तो लोकांना खूप त्या गोष्टीचा हेवा वाटतो. आणि हेवा वाटतो तर का हेवा वाटतोय तर त्या ठिकाणी जे लोकांच्या मनामध्ये कामं वाटतात की मला जॉगिंग ट्रॅक चांगला पाहिजे, मला तिथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चांगले पाहिजेत, त्या ठिकाणी गार्डन पाहिजे, त्या ठिकाणी सुरक्षित आम्हाला सर्व्हिस रस्ते पाहिजेत. आणि हे जे तुमचा राहणीमान उंचवण्याचा राहणीमानाचा दर्जा उंचवण्याकरता ज्या गोष्टी आवश्यक आहेत की ज्या महानगरपालिकेने तुम्हाला द्यायच्या असतात. कारण का तुमच्या एक लक्षात असू द्या की ज्यावेळेला आपण ग्रामपंचायतमध्ये होतो तेव्हा 4 प्रकारचा जवळपास टॅक्स असायचा, पण आता जो 17-18 प्रकारचा टॅक्स कॉर्पोरेशन घेत असते. म्हणजे 18 प्रकारचे अम्युनिटी देतील म्हणून ते 18 प्रकारचे टॅक्स आपल्याकडून घेत असतात. पण खऱ्या अर्थाने ते मिळतं का तर त्याच्यावरती एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि ते मिळत नाही म्हणून तर तुमचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी भांडून तुमचं प्रतिनिधी जाऊन ते 18 प्रकारच्या अम्युनिटीज तुम्हाला मिळवून द्यायचे असतात. म्हणून तो तुमचा नेता तुम्ही तिथं पाठवत असता, प्रतिनिधी पाठवत असता. आणि प्रतिनिधीमध्ये दुसरं काय रॉकेट सायन्स नाही. जसा तुमचा चेअरमन सोसायटीचा जो चेअरमन असतो तर तसा चेअरमन तुमच्या गावाचा नगरसेवक हा तुमचा चेअरमन असतो. म्हणजे नगरसेवक तो चेअरमनच असतो. पण पुढे जर गेले तुम्ही तर आमदार काय काम करत असतो तर आमदाराचं माझ्या म्हणण्यानुसार आमदार हा आपण विधिमंडळात पाठवत असतो. विधिमंडळात म्हणजे कायदे बनवण्याकरता पाठवत असतो आणि त्यांनी कायदे बनवायचे असतात.
आणि शासनाची योजना लोकांपर्यंत आणायची असते. ही दोनच मोठी कामं आहेत की ती आमदारांनी करायची असतात असं मी मानतो. तर कायदे कुठले बनवायचे की ज्या कायदे जुने झालेत त्याच्यामध्ये काही बदल करायची आवश्यकता आहे, कारण का त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती नागरिकांवरती होत असतो. तर तो कायदा आपल्याला दुरुस्त खालच्या सभागृहात वरच्या सभागृहात करून नागरिकांच्या जीवनामध्ये चांगलं परिवर्तन आणायचं काम करायचं असतं. दुसरं, एखादा नवीन कायदा त्या ठिकाणी आणून लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा आपण प्रयत्न करायचा असतो. याच्याकरता आपण विधिमंडळामध्ये आपला प्रतिनिधी पाठवत असतो असं मला वाटतं. एक मनामध्ये म्हणजे मतदारांच्या मनामध्ये एक साधारणतः प्रश्न जो असतो तो मी विचारतो तुम्हाला आमदार म्हणून निवडून का द्यावं? विषय असा आहे की कोणतरी आपण त्या ठिकाणी आपला प्रतिनिधी नेमत असतो. तो नेमत असताना त्याच्या माइंडवरती सगळा खेळ चाललेला असतो. आता पहिलं मला स्वतःला असं वाटलं पाहिजे की मी आमदार झाल्यानंतर तुमच्या खऱ्या अर्थाने तुमची सेवा करू शकतो, तुम्हाला वेळ देऊ शकतो तुमच्या कामाकरता, आणि तेवढी कॅपेबिलिटी आहे का. तर मी 4 कामं केलेली असली तर माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला असतो. मी अपघाताने कधी आमदार व्हावा असं मला कधी वाटलं नाही आणि होणार बी नाही. मी मेरिटवरती लोकांसमोर जात असतो. मी तुमच्याकरता 4 कामं पहिली केलेली आहेत, त्याच्यामुळे आज जर तुम्ही मला संधी दिली तर तुमच्या आयुष्यामध्ये 5 वर्ष जे आहेत ते खूप मौल्यवान असतात. म्हणजे मी कायम नागरिकांना लग्नाचं उदाहरण देतो. म्हणजे आपल्या बहिणीला जर आपण मुलीला किंवा बहिणीला मुलगा बघायला गेलो तर त्या ठिकाणी फोटो बघतो आणि त्याचा बायोडाटा पाहतो, आणि बायोडाटा पाहिल्यानंतर बायोडाटा चांगला वाटला तर मग आपण त्याच्या घरी बघायला जातो, त्याच्या गावात त्याच्या घरी पाहायला जातो. पाहायला गेल्यानंतर तो कसा आहे काय आहे त्याला प्रश्न विचारतो आपण. तो वेल सेटल आहे का, जमीन जुमला आहे का, घर चांगलं आहे का, या सगळ्या गोष्टींचा सारापावा विचार करून आपण त्या ठिकाणी घरी आल्यानंतर आपल्या घरच्यांना विचारतो बरं आहे का. जेव्हा त्यांना आवडलेलं असतं तर त्या मागण्याची चौकशी, त्या मुलाची चौकशी आपण त्याच्या गावात करतो. आणि जेव्हा गावामध्ये नागरिक तिथले त्याच्याबद्दल जर चांगले बोलले आणि त्याला काय कुठं व्यसन आहे का, कुठं वाजता उठतं का चुकीच्या ठिकाणी, या सगळ्या गोष्टींवरती जर त्यांनी विचार करून जर आपल्याला कळवलं की बाबा नाही हा चांगला आहे, हा कुठं याला व्यसन नाही, अमुक नाही तमुक नाही, तर आपली बहीण तिथे देत असतो, कारण का तिला आयुष्यभर त्या घरामध्ये राहायचं असतं. तसंच तुम्ही ज्या वेळेला मतदान करत असता तेव्हा ह्या गोष्टी तपासल्या पाहिजेत. जर मी खरंच वारजे भागामध्ये चांगलं काम केलं असेल तरच तुम्ही मतदान केलं गेलं पाहिजे. किंवा खडकवासला मतदारसंघामध्ये जर मी चांगलं विजन ठेवत असेल किंवा त्यातली 2-4 कामं मी चांगली करू शकलो असेल तरच तुम्ही बटन दाबलं पाहिजे. नाही तर कुठल्या जातीचं आहे, कुठल्या धर्माचं आहे बघून आपण त्या ठिकाणी बटन दाबत असतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे नेतृत्व तुमच्या समोर येतं ते नेतृत्व ज्या वेळेला पुढचं आव्हान ओळखून जर त्याने आज पावलं उचलली तर ते तुम्हाला 5 वर्ष पुढे नेत असतं, 5 ते 10 वर्ष. आणि त्यांनी काहीच नाही केलं तर तुमचा परिसर 10 वर्षांनी मागं पडत असतो. म्हणजे तुमच्या लक्षात येऊ द्या ही गॅप किती वर्षाची, ही जवळजवळ 20 वर्षाची गॅप आहे. जर तुमचा जो प्रतिनिधी आहे त्याने जर काहीच काम नाही केलं किंवा त्याला विजनच नसेल तर तो तुमच्या परिसराला 20 वर्ष मागे नेत असतो. आज जर तुम्ही बघितलं असेल तर आमचा परिसर ह्या 12 वर्षामध्ये 20 वर्ष मागे गेलाय. कारण का इतर खूप चांगले आम्ही कामं करू शकलो असतो, परंतु जी कामं ज्या झपाट्याने व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीत. जसे तुम्ही वारजामध्ये जर बघितलं असेल तर 10-15 वर्षामध्ये वारजाचा आम्ही रेडी रेकनर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढवला. तो का वाढला तर तो इंडिकेटर आहे तुमच्या भागामध्ये तुम्ही किती सुखसोयी देता, कशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काम करता, आणि आजूबाजूला जो परिसर असतो त्याच्यानुसार तिथं जमिनीचे रेट असतील, फ्लॅटचे रेट असतील ते वाढत जातात. आज वारजामध्ये 99% पाण्याचा प्रश्न नाही. 90% आम्ही डीपी रस्ते केलेले आहेत. आणि ते करत असताना एक चांगलं वातावरण आम्ही वारजात निर्माण केलं. म्हणजे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, ज्या वेळेला आम्ही हायवेला जे सर्व्हिस रोड केले तर जागा मालकांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं की त्याच्यामुळं आम्ही इतर गावांच्या तुलनेमध्ये वारजामध्येच फक्त 12 मीटरचे सर्व्हिस रोड आहेत. 1-2-4 मालकांनी अडवले, तिथे सुद्धा वेगळ्या विचाराचे आहेत, त्यांनी अडवलेले आहेत. 3-3, 4-4 किलोमीटरचे रस्ते आज जर तुम्ही आमच्या चर्चपाशी गेले तर तिथं काही लोकांनी अडवलेत. अलीकडे सुवर्ण हॉटेलपाशी गेले तर तिथं काही लोकांनी रस्ते अडवले म्हणजे 2-3 गुंठ्या करता. शासनाचे नियम त्यांना माहिती असल्यामुळं त्या ठिकाणी नागरिकांची ते अडवणूक करतात ते, आणि महानगरपालिकेची अडवणूक करून त्या ठिकाणी रस्ता ते ताब्यात देत नाहीये. आणि इतर लोकांनी ते दिलेत. बरोबर, FSI दुप्पट मिळतो, मोबदला दुप्पट मिळाला जातो, पण मोबदला जर सगळ्यांना देत बसले तर महानगरपालिकेचं बजेट खूप कमी आहे. एकदा पॉलिसी महानगरपालिकेने बदलली तर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून काही गोष्टी अशा आहेत की त्याला महाराष्ट्र सरकारची सुद्धा आपल्याला मदत लागणार. जसं तुम्ही आज चांदणी चौक बघितला तर चांदणी चौकाला महाराष्ट्र ॲक्विशनला, जमीनच्या ॲक्विशनला महाराष्ट्र सरकारने पैसे दिले. बरोबर. आणि दुसरा कात्रज कोंडवा रोड त्याला सुद्धा ॲक्विशनला महाराष्ट्र सरकारने पैसे दिले. तर मग हे जे रस्ते अडलेत, जर जागा मालकांची जर मागणी असेल की आम्हाला कॅश मोबदलाच पाहिजे तर ते देण्याकरता
शासनाने आम्हाला मदत केली पाहिजे की बाबा या ठिकाणी तुम्ही कॅश मोबाईलला द्या, त्यांना द्या, आमचे त्याचा बजेट उपलब्ध करून त्या ठिकाणी शासनाने दिलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. का तर बाबा खरंच त्यांना जो अधिकार आहे कशा प्रकारचा मोबदला घ्यायचा कायद्यांनी त्यांना अधिकार दिलाय. जर ते गेली 5 वर्ष सांगत असतील की आम्हाला कॅश मोबदला पाहिजे कॅश मोबदला पाहिजे, तर इथला महाराष्ट्र सरकारचा जो आपला प्रतिनिधी आहे त्यांनी तो कॅश मोबदला आणून त्यांना द्यायला त्यांना गरजेचं होतं. घंटानाद आंदोलन करून रस्ते होत नसतात, निवेदन देऊन रस्ते होत नसतात. तुम्ही त्या रस्त्याचा पाठपुरावा केला पाहिजे, प्रश्न सोडवले पाहिजे. नागरिकांचे ज्यांच्या जमिनी आहेत त्यांचं जमिनीचं ॲक्विशन करत असताना एक सामोपचाराची भूमिका त्याच्यामध्ये लीडर म्हणून आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागते. तर त्याचा अभाव तुम्हाला ह्या संपूर्ण खडकवासला मतदारसंघात दिसतोय. म्हणजे फक्त वारजेतलेच नाही तर धारीचं सुद्धा डीपी रोड आडलेले आहेत. आणि तुम्हाला तर शोकांतिका सांगतो की ही नव्याने जी गावं आमच्या परिसरामध्ये घेतली तर त्यांच्यावरती तर अत्याचार किंवा त्यांच्या सूड उगवण्याकरता घेतलीत की काय असा प्रश्न निर्माण झालाय. कारण का एखादं गाव जर महानगरपालिकेत घेतलं तर तिचा डीपी 1 वर्षामध्ये झाला पाहिजे डेव्हलपमेंट प्लॅन. ते काही रॉकेट सायन्स नाही. जी लोक राहायला येणार आहेत ते किती लोक राहायला येणार आहेत, ते किती रेसिडेन्शियल झोन असणार, याला FSI किती आहे, आणि इथं युनिफाईड डिस्ट्रिक्ट रूलमुळे इथं किती लोकसंख्या राहायला येणार आहे. मग त्या लोकसंख्येच्या मनाने इथे कुठं किती गार्डन असली पाहिजे, किती हॉस्पिटल असलं पाहिजे, किती फायर ब्रिगेडचं रिझर्वेशन असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी शास्तीकराचा पण मुद्दा आहेच की. शास्तीकर तर भयानक आहे. म्हणजे त्यांना तिप्पट टॅक्स असतो माणूस भरतोय. नाही, तिप्पट टॅक्स म्हणताना नाही, कारण का तिप्पट टॅक्स हा बेकायदेशीर बांधकामा नाही. तो मुद्दा तर खूप मोठा आहे आमच्या इथं. म्हणजे माझ्या इथं तर तुम्ही बघितलं असेल तर जो लाखो घरं माझ्या इथं बेकायदेशीर पद्धतीने बांधली गेलेली आहेत. आणि त्याचं जे कारण असतं ते कारण सुद्धा सरकारची ध्येय धोरणं आहेत. म्हणजे त्याचं कारणच तुम्हाला आता मी सांगितलं की एखाद्या गावाचा जर डीपीच झाला नाही तर तिथं रेसिडेन्शियल झोनच नसतो. आणि रेसिडेन्शियल झोन नसलं तर तिथं जी बांधकामाची रिक्वायरमेंट आहे, घराची रिक्वायरमेंट आहे, मग तिथं नागरिक बेकायदेशीर घरं बांधायला सुरुवात करतात. आणि ज्याला परवडत नाही ती कायदेशीर घरं, ती बेकायदेशीर घरं स्वस्तात मिळतात म्हणून घेतात. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ती बांधकामं झालेली आहेत. तर ती कायद्याने त्यांना परत ती रेग्युलर करायचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे ती गुंठेवारी हा कायदा आलेला आहे. पण ती गुंठेवारी आता मध्ये आम्ही मागं लागून महाराष्ट्र सरकारकडे मागं लागून ती गुंठेवारी आम्ही आता परत सुद्धा आणली होती. परंतु त्याच्यामध्ये एक शेवटचं वाक्य लिहिलं होतं की स्थानिक प्रशासनाला त्याला दंड आकाराचा अधिकार आहे. म्हणजे किती दंड आकारायचा याचा रेशो त्यांनी ठरवायचा. आणि पुणे महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगळ्या विचाराची लोक असल्यामुळे त्यात तुम्ही जर बघितलं असेल तर त्याला तो शास्तीकर आकारला गेला. म्हणजे त्याला आपण तो कोण हार्डशिप हा शब्द वापरतो. तो हार्डशिप प्रमाणे त्याचा जर दंड आकारला तर तो स्क्वेअर फुटाला असतो. बरोबर. आणि ती मोठी रक्कम असते. आज तुम्ही बघितलं गेलं असेल तर गोरगरिबांची घरं आहेत आणि ती का बांधली गेली तर परवडणारी घरं उपलब्ध करून देणं ही सुद्धा शासनाची जबाबदारी आहे. जर मला पगार 20,000 रुपये असेल आणि मी दरवर्षी दर महिन्याला 10,000 रुपये बाजूला टाकतोय, 10,000 माझं घर चालवतोय, 10 वर्ष जर मी घर साठवलं तर 10-15 लाख रुपयाची साठतात आहे. त्याच्यामध्ये मला 2 BHK बाजूला जाऊ दे, 2 रूमचं घर सुद्धा मिळत नाही. आणि ती मिळालं पाहिजे. तर जागेच्या किमती किंवा परवडणाऱ्या जागेच्या किमती तर घरांच्या किमती जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकले नाहीत तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक बेकायदेशीर बांधकामामध्येच राहायला जाणार. हे रॉकेट सायन्स नाहीये. नक्कीच. जर बेकायदेशीर बांधकाम वाढत असतील तर त्या ठिकाणी शासनाने आपली ध्येय धोरणं बदलली पाहिजे. किंवा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आता युनिफाईड डिस्ट्रिक्ट रूल आला, तुम्ही FSI वाढवत चालली, तुम्ही एम्युनिटी पेस कमी केले. आज सगळ्यात मोठं प्रश्न आपल्या परिसरामध्ये, आज आम्ही वारजेचा विकास केला तर त्याला सगळ्यात मोठं एक कारण होतं की आम्ही ज्या वेळेला नगरसेवक झालो तेव्हा त्यावेळेला आम्ही 26-27 किंवा पासून ते 48 एम्युनिटी पेजच्या जागा आम्ही ताब्यात घेतल्या होत्या. आणि त्या घेतलेल्या ताब्यांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर प्लेग्राऊंड आम्ही मोठ्या प्रमाणात बनवली, 2 स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवले अत्याधुनिक पद्धतीचे, लॉंग टेनिसचं ग्राउंड केलं. तुम्ही बघितलं असेल तर आम्ही क्रिकेटचं एक 6.5 एकरामध्ये मोठं इंटरनॅशनल स्टेडियम करतोय. आणि हे करत असताना एम्युनिटी पेसचा आम्हाला खूप उपयोग झाला. आता सरकारने एम्युनिटी पेसच रद्द करून टाकली. म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेचे फक्त रस्तेच राहणार. सचिन भाऊ, तुम्ही गुंठेवारीच्या प्रश्नावर बोललात, तो तुमचा प्राधान्याचा प्रश्न आहे. पण तितकाच प्राधान्याचा प्रश्न पाणी पण आहे. कारण आज या मतदारसंघामध्ये अनेक सोसायट्या होत आहेत, लोक राहायला येत आहेत, पण पाणी नाहीये. काही सोसायट्यांमध्ये टँकरनी पाणी जात आहे. हा पाण्याचा प्रश्न कसा सुटणार आहे? सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही आता विचारलाय. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जर बघत असाल तर पुणे शहर हे मोठ्या प्रमाणात वाढतंय. अख्ख्या देशातली लोक या परिसरामध्ये राहायला रेफर करतात का आता बाबा या ठिकाणी खूप चांगलं वातावरण आहे. त्याचा परिणाम हे शहर फुगायला लागले आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बांधकामं सँक्शन तर होतात. ते फ्लॅट हजारो सँक्शन होत असतात. परंतु त्याला पाणी जे आहे ते पाणी महानगरपालिका पुरवू शकते का? आता अजिबात पुरवू शकत नाही.
म्हणून करता आम्ही मागच्या बऱ्याच 7 वर्षापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करतो पाण्याच्या बाबतीमध्ये. आणि आमच्या लक्षात असं आलं की ज्या वेळेला भारत सरकारने नदीजोड प्रकल्प जे भारत सरकारने त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला की कुठल्या कुठल्या नद्यांवरून आपण वेगवेगळ्या भागांमध्ये जिथं पाणी कमी पडतं तिथं पाणी नेऊ शकतो, तर त्याच्यामधले काही प्रकल्प असे होते की त्यांनी फिजिबिलिटी रिपोर्ट, प्रायमरी फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्यात आली होती. त्याच्यामध्ये एक मुळशी धरणावरून पाणी आणलं, एक भीमा नदीवरून पाणी आणणं, आणि तिसरं एक होतं की सावित्री नदीवरून पुणे शहराला पाणी आणणं. आणि तो मला जो 5,500 कोटी रुपयाचा हा प्रकल्प त्यावेळेला होता. आणि तो होत असताना तो तसाच धूळ खात तिथं पडला, परंतु त्याचा पाठपुरावा तिथून पुढे कोणी केला नाही. मी थोडीशी माहिती घेतली. आम्ही अशी माहिती घेत होतो की आपण धरणाच्या साईड उपलब्ध आहेत का, की बाबा आपण धरण बांधू शकतो का, तर पाण्याची सोर्स आपण कशी वाढवू शकतो. तर आम्हाला ती माहिती मिळाली की अशा प्रकारचे जे सर्वे झालेत आणि त्याच्यातून पुणे महानगरपालिकेला किंवा पुणे जिल्ह्याला त्या ठिकाणी पाणी मिळू शकतं असा एक प्रकल्प त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि तो फिजिबल आहे असा रिपोर्ट होता. तर त्याचा आम्ही पाठपुरावा केला, त्याचं सगळं करस्पॉन्डंट आम्ही काढलं आणि महाराष्ट्र सरकारकडे राजेंद्र पवार नावाचे अधिकारी मधल्या काळात होते, त्यांच्याकडे पाठपुरावा केला, साहेबांकडे पाठपुरावा केला. आणि तो प्रकल्प असा आहे की सावित्री नदीवरून आपल्याला जवळजवळ 36 TMC पाणी आपल्याला पुणे महानगरपालिकेला किंवा जिल्ह्याला आणू शकतो असा तो एक प्रकल्प होता. त्याची कॉस्टिंग 5,000 कोटी रुपये. आणि तो जो आणल्यानंतर तर त्याची काळाची गरज आहे का, तर ती सावित्री नदीचं जे पाणी आहे ते समुद्राला जाऊन मिळतं. तर तिथं तो डॅम टाकून ते पाणी अडवणार होते आणि तिथून एक 5 किलोमीटरचा टनेल होता आणि 5 किलोमीटर टनेल नंतर ग्रॅव्हिटीने पाणी ते खडकवासला धरणामध्ये आणणार होते. तर तो प्रायमरी फिजिबिलिटी रिपोर्ट जो आहे तो आता जुना झाला, तर तो नव्याने त्या ठिकाणी करण्याकरता पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही ठराव केलाय आणि त्या ठिकाणी ठरावामध्ये असं सांगितलं की बाबा नव्याने तो प्रायमरी फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्यात यावा. आणि ते जर पाणी आपल्याला सावित्री नदीचं आपल्या इथं आलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विषय इथून पुढच्या काळामध्ये आपला सुटणार आहे. तो आपलाच नाही तर ते पाणी आंध्र प्रदेशपर्यंत जाणार आहे असा तो प्रकल्प आहे. आणि त्याला लवादाचा विषय का नाही, तर ते पाणी समुद्राला जाऊन मिळत होतं. समुद्राला जाऊन मिळणाऱ्या पाण्यावरती लवादाचा अधिकार नसतो, त्याच्यामुळे ते पाणी अतिरिक्त पाणी आहे की जे आपल्या परिसराला आल्यानंतर आपल्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विषय सॉल्व्ह होऊ शकतो. म्हणजे 36 TMC पाणी आहे. 36 कशाला म्हणतात, म्हणजे आपली सगळी जर धरणांची जर संख्या त्याचं TMCचं पाहिलं तर ते 26-27 TMC पर्यंत जातं. तर त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी आपल्याला त्या ठिकाणी येणार आहे. तर तिथं मला प्रश्न विचारण्यात आला 5,000 कोटी तुम्ही कुठून आणणार. त्यांना मी असं म्हणलं की साहेब आमच्या महानगरपालिकेमध्ये जायका प्रकल्प चाललाय, आपलं गटरीचं पाणी स्वच्छ करून ते नदीपर्यंत सोडण्याचा प्रयत्न, सिवेजचं पाणी आपलं, तर तो 1,000 कोटीचा आहे. तर 36 TMC पाणी जर इथे येऊ शकत असेल तर त्याला 5,000 कोटी रक्कम लय नाहीये. म्हणजे तुम्हाला नागरिकांना TMC लवकर लक्षात येत नाही, पण मी त्यांना भाषणामध्ये सांगत असतो की TMC म्हणजे खडकवासला धरण 2 TMC आहे. मग 36 TMC म्हणजे किती पाणी आपल्याला लागलं, किंवा सगळ्या धरणांची कॅपॅसिटी 27 TMC जवळपास जाते, 25-27. पण आता जर 36 TMC पाणी किती मोठं पाणी झालं, लार्ज पाणी. ही संपूर्ण नदी 12ही महिने वाहत राहिलेली दिसेल आपल्याला. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर नदी सुधार करायचा असेल तर नदीचं पाणी वाहत राहिलं पाहिजे आणि शहराला पाणी मिळालं पाहिजे. बरोबर, अगदी शहराची तहान भागत असेल तर तो हाच प्रकल्प महत्वाकांक्षी प्रकल्प आहे माझा. मी ह्या 5 वर्षामध्ये जर आमदार झाल्यानंतर सगळ्यात पहिले प्रायोरिटीने ह्या 5 वर्षामध्ये ह्या सावित्री नदीवरून पाणी आणण्याचा जो प्रकल्प आहे तो धडेच लावणार ह्या उद्देशाने मी त्या ठिकाणी उतरलोय. त्याच्यामुळे मला पुणे शहराला, जिल्ह्याला पाणी आणायचे आणि ते आणण्याकरता मला एक व्यासपीठ, एक ताकद आपल्याला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. म्हणून नागरिकांचे आशीर्वाद घेण्याकरता मी नागरिकांमध्ये आलोय आणि ह्या पद्धतीचं पाणी नागरिकांच्या आशीर्वादाने त्यांच्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडवण्याकरता ज्या काय गोष्टी आहेत त्या प्रामाणिकपणे करून त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याकरता इलेक्शनला उभा आहे. सचिन भाऊ, पण आता मुद्दा असा आहे की तुम्ही सातत्याने म्हणजे वारजे मॉडेल हे तर आता ऐकून आणि त्याचा एकूण सगळीकडे बोलबाला आहे, पण फक्त वारजे आता खडकवासला मतदारसंघ म्हणल्यानंतर तो पार धनकवडीच्या भागापासून तो येतोय. धनकवडीमध्ये इव्हन आता तुमच्या प्रचाराला खूप मोठा अभूतपूर्व असा रिस्पॉन्स मिळालेला आहे, त्याच्यावर तुम्ही बोलाच म्हणजे आम्हाला सांगा. पण धनकवडी आहे, हा सगळा सिंहगड रोड ते पार अगदी पानशेत पर्यंत आहे, इकडे बावधन आहे, या सगळ्या पट्ट्यामध्ये असणारा जो मतदार आहे, आता केवळ आपल्याला वारजेपुरता विचार करून नाही चालणार आहे, हा सगळा मतदार आकर्षित करण्यासाठी काय स्ट्रॅटेजी आहे. मी ज्या वेळेला त्यांना संवाद साधतोय त्यांच्याबरोबर, माझ्या लक्षात असं येते की संपूर्ण खडकवासला मतदारसंघ जो आहे तो बावधन असेल किंवा धनकवडी असेल किंवा वारजे असेल किंवा वडगाव असेल, त्या परिसरामध्ये समस्या सेम आहेत. सेम काय आहे तर कुठेतरी पॉलिसी डिसिजन चुकतात. ते म्हणजे आज जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य वाढायला लागले.
5 वर्षाच्या अगोदर आपला महानगरपालिकेचा नंबर हा देशात पहिला आला होता. इतकं चांगलं काम आपले जे अधिकारी असतील, सुरेश जगतापांचं मी कायम नाव घेतो की त्यांनी 0 कंटेनर संपूर्ण पुणे शहर केलं आणि कौतुक अख्ख्या देशाने केलं. आणि ते मॉडेल तुम्ही आता हे वेगळ्या विचाराची लोक सत्तेत आल्यानंतर ते मॉडेल बाजूला राहिलं आणि ह्यांनी परत ते वेगळ्याच लोकांना वेगळ्याच एजन्सीला ती कामं दिली आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला दिसतो. कचऱ्याचं नियोजन झालेलं दिसत नाहीये आणि हे पॉलिसी डिसिजन म्हणजे मी का उभा राहतोय. मग तुम्ही आता कोणते मुद्दे घेऊन जाताय प्रचारात, कोणते मुद्दे लोकांसमोर? मी त्यांना सांगितलंय की जसं तुम्ही घरातून बाहेर पडले तर बाहेर पडल्यानंतर एक तर घरात असताना तुम्हाला पाणी भरपूर मिळालं पाहिजे, जो तुमचा अधिकार आहे. तुमच्या सोसायटीच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या गेल्या पाहिजेत, कारण का त्या कायद्यानुसार बांधल्या गेलेल्या आहेत. तुम्हाला महानगरपालिकेने परवानगी दिल्या, त्याच्यामुळं महानगरपालिकेची जबाबदारी आहे टॅक्स घेत असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी पुरवणं किंवा कचरा जो बाहेर पडलेला असतो तो कचऱ्याचा टॅक्स ते घेतात. तर मग कचरा सुद्धा त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी नियोजनपूर्वक उचलला गेला पाहिजे, ते केलेलं दिसत नाहीये. तर ह्या कचऱ्याच्या विषयामध्ये मी त्यांना सांगतो की तुमचा परिसर मी स्वच्छ करून देईन, का तर मी वरती पॉलिसी डिसिजन चांगले करेन, चांगल्या एजन्सींकडून किंवा महानगरपालिकेकडून ही कामं त्याचं जे घडी आहे ती व्यवस्थित त्या ठिकाणी बसून दिली तर 100% हा प्रश्न सुटण्यासारखा आहे. त्याचा काय अवघड असं काही विषय नाही. एक गर्दीचा प्रश्न आहे आणि आरोग्य सेवेचा प्रश्न आहे. गर्दी खडकवासला मतदारसंघात आरोग्याचा तर प्रश्न का निर्माण झालाय तर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आता बघितलं असेल तर ड्रेनेजच्या पाईपलाईन्स आहेत, तर ते पाईपलाईन यावत दवाखानाही नाही आहे. हो, आपल्या या परिसरामध्ये दवाखाना आता तेच सांगतो तुम्हाला मी. महानगरपालिकेने आता दवाखाना किंवा शाळा किंवा ह्या गोष्टी बघायच्या खूप बंद केल्या जातात. म्हणजे त्याला प्रायोरिटी क्रम बदललाय. पूर्वी कसं असायचं की शाळा चांगल्या असल्या पाहिजे, दवाखाना चांगला असला पाहिजे, ह्याच्याकरता महानगरपालिका जीवतोड काम करत होती. आता तसं तुम्हाला जाणवत नाहीये. आता सगळं प्रायव्हेटेशन चाललंय. म्हणजे आमच्या वारजेचं हॉस्पिटल सुद्धा आम्ही प्रयत्न करत होतो की इथल्या जवळच्या एजन्सीला ते मिळावं आणि त्यांनी ते चांगल्या पद्धतीने रन करावं, पण आता ते अजून कुठल्या तरी वेगळ्या एजन्सीला द्यायचा प्रयत्न चाललाय आणि त्या ठिकाणी ते हॉस्पिटल सुद्धा प्रायव्हेट सारखंच होणार. म्हणजे महानगरपालिकेचे जे सर्वसामान्य नागरिक आहेत की त्याला आरोग्य सोयी महानगरपालिकेने पुरवल्या पाहिजेत असं ग्राह्य धरलं जातं. पण तसं न करता काहीतरी लायविशच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रायव्हेटेशन चाललंय. ते सगळ्यात घातक आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर आरोग्य केंद्र मोठ्या प्रमाणात असली पाहिजेत की बाबा छोटे छोटे आजार झाले किंवा छोटे छोटे विषयावरती लोकांनी जर दवाखान्यात गेले 10 रुपये 15 रुपयाचं हे काढलं, फॉर्म भरला तर त्या ठिकाणी तो माणूस बरा झाला पाहिजे. पण आता तसं दिसत नाही. आता मोठ्यांनी कामांवरती सगळे जोर आहेत. म्हणजे तुम्हाला सगळ्यात लाडक्या योजना आहेत ह्या लोकांच्या, त्याच्यामध्ये नदी सुधार असेल, त्या ठिकाणी जायका आहे, या सगळ्या ज्या मोठ्या मोठ्या योजना चालल्यात सगळे लक्ष तिथेच. लाडक्या बहीण योजनेकडे कसं बघताय सर? ते ही जी योजना आहे असं म्हणतायत सरकारी म्हणजे आता जे सत्तेत आहेत ते म्हणतात की विरोधक धास्तावलेत, म्हणून विचारलं. धास्तावण्यासारखा विषय नसतो, कारण का तुम्ही अभ्यास करायचा तो अख्खं वर्षभर अभ्यास करावा लागतो. जेव्हा तुम्हाला 6 महिन्याला जेव्हा तुम्ही नापास होता त्यावेळेला तुम्ही नंतर अभ्यास करायला लागले, त्यावेळेला तुम्ही वेगळ्या विचारांनी जाता. तशाच पद्धतीने झाले. आता आम्ही अख्खं वर्षभर अभ्यास केला त्याच्यामुळे आम्ही पास होणार आहे आणि त्यांना ते 6 महिला नापास झालेले आहेत. म्हणजे खासदारकीला ते नापास झाल्यामुळे ते आता पळतात किंवा बाकीच्या योजना चालू करायचा प्रयत्न करतात, पण त्याचा इफेक्ट नाहीये. त्यांनी ही जी पैसे किंवा हे योजना जे आहे ते लोकांच्या टॅक्स रुपी पैशातून घेतलेले गेलेले असतात. त्याच्यामुळे त्याचा एवढा इफेक्ट वाटेल असं मला वाटत नाही, कारण आपली जनता खूप सुज्ञ आहे आणि त्यांनी ह्या सगळ्या फसव्या योजना त्यांना कळत असतात. बरं, तो जो 6 महिन्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, तुम्हाला लोकांनी आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर प्राधान्याने तुम्ही खडकवासला मतदारसंघातले कोणते प्रश्न मार्गी लावा? सगळ्यात पहिला प्रश्न, मला जी बेकायदेशीर गरजे आहेत ती मला गुंठेवारी कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी नियमिती करायची. त्यांची नियमिती केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये मोठा परिणाम होणार आहे. कारण का आता खरेदी खतं बंद झाली, आता रेरा देशाने स्वीकारलाय, त्याच्यामुळे खरेदी खतं जी बंद झाली आहेत तर ती जर परत जर चालू करायची असतील तर ते गुंठेवारी कायदा हा आला पाहिजे आणि कमी रेटचा आला पाहिजे. नाममात्र शुल्क स्वीकारून त्या ठिकाणी गुंठेवारीचं सर्टिफिकेट मिळालं तर तुमच्या आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये चांगला परिणाम होणार. कारण का त्यांची लोन जी आहेत त्यांनी जी काढली फ्लॅट घेण्याकरता तर ती 14% 15% लोन आहेत. तर तिचं गुंठेवारी झाल्यानंतर त्यांना परत 7% येणार जे रेग्युलर लोन असतात त्याचं. आणि विक्रीला सुद्धा त्यांचे रेट वाढणार, का तर बाबा गुंठेवारी झाल्यानंतर ते नियमितीचा दाखला मिळाल्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन वाढते. आणि त्या ह्या सगळ्या दुष्टचक्रातून, बेकायदेशीरपणाच्या दुष्टचक्रातून माझ्या मतदारसंघातल्या नागरिकांना मला बाहेर काढायचे, म्हणून गुंठेवारी कायदा स्वस्तामध्ये आणून त्या ठिकाणी संपूर्ण खडकवासला मतदारसंघातलं एकूण एक घर आपल्याला त्या ठिकाणी नियमित करायचं.
म्हणजे हा प्राधान्याने तुमच्या सगळ्यात महत्वाचा. बरं, आता अगदी शेवटचे 2 प्रश्न की आम्ही तुमचा प्रचार बघतोय. या प्रचारामध्ये म्हणजे नॉर्मली आपण बघितलं तर समोरच्या उमेदवारावर आपण आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतात, पण तुमच्या प्रचारामध्ये एक बघायला मिळालं की तुम्ही समोरच्या उमेदवाराविषयी काही बोलत नाही, तुम्ही तुमच्या असं काही ठरवून घेतलंय का प्रचारात? नाही, आता आम्ही पवार साहेबांच्या विचाराची सगळे कार्यकर्ते आहोत. साहेबांनी आम्हाला नेहमी सांगितले दुसऱ्यावर बोलण्यापेक्षा स्वतः कसे चांगले ते सांगितलं गेलं पाहिजे, किंवा स्वतः काय काम करणार आहे ते आपली रेग मोठी करा. हा, त्याच्यामध्ये ते वाईट आहेत म्हणून आम्हाला मतदान करा आम्ही असे कधीच म्हणायला गेलो नाही. आम्ही जर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडू शकतो, चांगलं काम करू शकत असतील तरच आम्हाला मतदान करा, असं स्पष्ट बोलणारा मी पहिला माणूस असेल. बरं, आता परत काय बॅनर बघायला मिळणार आहेत तुमचे? कारण मागच्या वेळेला बॅनरची चर्चा खूप झाली. 100% ह्या वेळेला तर बॅनर आम्ही लवकर लावू. बरं, मिरवणूक पण 6:30 वाजता काढू इलेक्शनच्या दिवशी, त्याच दिवशी. हो, म्हणजे एवढी खात्री तुम्हाला आहे? कारण का मी ज्या वेळेला लोकांमध्ये जातोय, तुम्ही जरी मुलाखती घ्यायला गेलेत तर तुम्हाला ते नक्कीच लोकांकडून जाणवेल की मोठ्या प्रमाणामध्ये आज परिस्थिती बदलली. लोकांनी ही इलेक्शन हातात घेतलेली. मागच्या वेळेचा जो विजय थोडासा खुकला तो त्यांच्या नागरिकांच्या आणि मतदारांच्या जिवारी लागलेला आहे. त्याच्यामुळे ते खवळून उठलेले आहेत आणि प्रत्येक नागरिक सांगतो की ह्या वेळेला आपणच आहे आणि आता ह्या वेळेला घासून नाहीत तर त्या ठिकाणी लीडनीच आपण निवडून येणार आहे. तर त्यांच्या नागरिकांमधला मतदारांमधला जो कॉन्फिडन्स आहे तो मी तुम्हाला आज सांगतो की इलेक्शनचा निकाल काय आहे, आणि इलेक्शनचा निकाल हा हजारो मतं लीडने लागणार आहे. त्याचा अख्ख्या महाराष्ट्र त्याच्याकडे लक्ष देईल एवढा कॉन्फिडन्सने मी आज या ठिकाणी बोलतोय. सचिन भाऊ, खूप खूप बरं वाटलं आणि तुम्ही एवढ्या सगळ्या तुमच्या प्रचाराच्या भाऊगर्दीतनं हा वेळ दिलात, त्यामुळे 20 तारखेसाठी तुम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. सचिन भाऊ आता आपल्या बरोबर होते आणि एक विश्वास, म्हणजे मागच्या वेळी निसटता पराभव होता, पण यावेळी संध्याकाळी 6 वाजताच विजयाची मिरवणूक आपण काढू हा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला. इथंच थांबूया. धन्यवाद.